अधिक मास महात्म्य अध्याय 9. श्री गणेशाय नमः. जय जयाजी रामचंद्रा, अयोध्यावासिया रघुवीरा, दयावंता कृपासागरा, नेई पैलतीरा पंथहा. तव कृपेची अखंड नौका, परतीरा नेतसे भाविका, येथींचा कर्णधारणिका, वाल्मिक देखा साचार. हे धर्मनौका जना लागी, शिल्पीकार तो हा महाराज योगी. निर्माण केली से जगा लागी, वाढविला परमार्थ. ऐका श्रोते सज्जन हो, मळ महात्म्य परीसा हो. सांगतसे लक्ष्मी ना हो, सत्कारुणी आदरेसी. ऐकता हो त्रिविध ताप, दूरी जाय भवसंताप. पापे जाता ती आपे आप, घेता नाम श्रवण ग्रंथी. लक्ष्मी वदेजी स्वामीनाथा, देवदेव जगन्नाथा. अवधान देई जे वचनार्था, अनाथनाथा दया सिंधो. या मलमासाचे उपोषण, करावे काय कारण. याचे निवेदावे कथन, कवण तरोन गेलासे. मग वदे तेव्हा श्रीधर, ऐका प्रश्नाचे उत्तर. मुख्य दयावंत अंतर, असोनी निर्भरेसी हो. दया असे जयाचे हृदयी, तया ते घडे सर्व काही. अन्नदाना ऐसे दुजे नाही, साधन आणिक निर्धारे. भूतमात्री दया जयाते, सर्व साधने घडती तयाते. तेणे जाती मोक्षपंथे, तपसामर्थे आगळा. या विषयींचा इतिहास, नावेक ऐका सावकाश. तेची कथन श्रवणास, यथामती निवेदू आता. सर्व धर्मा माझी उत्तम धर्म, अन्नदान अतिउत्तम. दयावरी दया आणि क्षेम, विशेषाहुनी विशेष. उत्तर देशी नर्मदा तीरी, महिस्मृती नामे असे नगरी. तेथील एक ब्राह्मणाची नारी, वैधव्य निर्धारी ती येते. भ्रतारा विरहित कामिनी, आप्तवर्ग नसेची कोणी. एकाकी विचरे ते स्थानी, भिक्षा मागुनी क्रमी काळ. तामसी परमकोपिष्ट, विधवा असोनी रागीट. तपश्चर्या करी श्रेष्ठ, काया कष्टे कष्टवीतसे. तव पातलिया मलमास, नर्मदा तीरी जातसे स्नानास. नक्तनेम करी उपवास, भरता मास एक पै. ऐसे करिता एक मासवरी, परम कृश झाली शरीरी. तव तिची सखी एक अवधारी, मार्गी भेटली ती येते. नाम तियेचे तुरी जया पाही, परम पापिष्ट दुरत्ययी. दोषयुक्त सर्वदाही, अतित्यायी चंडिका ते. मार्गी चालता अकस्मात, ब्राह्मणी भेटली ती येते. येरी उभी राहोनी तेथे, पुसे स्वागत आदरेसी. म्हणे कृश झाली सबाई, व्रत आचरत असा देही. मी तव अभिगी पाही, न घडे काही सार्थकता. स्त्री देहाची बुद्धी पाही, पापरूपी अमंगळ देही. यासी उपाव करू काही, सांगा बाई आदरे. ऐसे बोलून उत्तराते, करुणास्वरे कहिवरे तेथे. म्हणे नेणे कधी दानव्रताते, भगवंताते अंतरले. पहा कर्माचे विंदान, पोटी न रिघे संतान. पुढे परम कठीण जाण, नरक दारुण सुटेना. निपुत्रिका ते नाही गती, ऐसे बोले वेदश्रुती. पापिया ते नाही गती, तरो केऊ ते पुढारी. ऐसे करुणास्वरे कहिवरोन, करीती झाले ते रुदन. ऐसे देखोनी ब्राह्मणीन, कळवळली मानसी. भूतमात्री दया तिज लागी, म्हणून कळवळली निजांगी. मग विचारून स्वअंगी,
काय करीती जाली पै. हाती होते गंगाजळ, सवेची होती कर्दळी फळ. मग सुदले हो तात्काळ, करी जाण तिचिया. म्हणे एके सादर आता, करुणा देखून द्रवले चित्ता. तरी स्वीकारी हे उदका आता, फळासहित निर्धारे. एका दिवसाचे व्रतपुण्य, तुझ लागी केले अर्पण. येणे हो तुझ कल्याण, झाले उत्तीर्ण सर्वस्वेसी. ऐसे वदोन ते अवसरी, फळासहित उदक करी. घालिताची ते नमस्कारी, कृतकृत्य जाहले म्हणोनिया. ऐसे वर्तता ते समयी, नवल वर्तले सिपाही. तात्काळ झाली दिव्यदेही, केवढी नव्वारी व्रताची. मनी चमत्कारी ब्राह्मणीन, वरते पाहे जो विलोकुन. तो तात्काळ पावले विमान, स्वर्गाहुनी तत्काळी. तत्क्षणी तये शुद्रिते, वाहुनी नेते झाले विमानाते. येरी नमस्कारी बद्धहस्ते, न विसरे माते उपकार. धन्य धन्य तू पर उपकारी, तपस्विनी माझी तू खरी. प्रचित आली आज खरी, सद्गद अंतरी होतसे. त्रिवार करुण नमनाते, विमान गेले स्वर्गपंथे. पुढे काय वर्तले ते, सावधान चित्ते परिसावे. कौतुक पाहून नयनी, आश्चर्य करीतसे मनी. म्हणे देखत देखत पापिणी, गेली उद्धरुनी तत्काळ. काय माझे अदुष्ट खोटे, म्हणून दुःख मोठे. पुढे तरी अवघड वाटे, कैसे निबोहटे जन्मप्रवाहो. अहो जगदीशा काय केले, वृथा जन्माते सारिले. काही सार्थक नाही झाले, वृथा आले जन्मासी. भगवान कृपेची माऊली, एवढी पापीण उद्धरली. देखत देखत नेली, वाहोनिया विमानी. आता कवण करावा उपाहो, कैसेनी लागले माझी सोय. ऐसे उकलवी हृदय, मुमुक्षु पाहे या नावे. येथे उद्भवली असे शंका, येवढी पापिण उद्धरली देखा. देता एक दिन पुण्योदका, तरली देखा निर्धारे. मग ते ब्राह्मणी पाही, केवी नत्तरे ते तो देही. कैसे निपडेल अपायी हे, तो नवलाई अनुपम्य. तात्काळ गेली पापिण, मागे राहिले पुण्यवान. तरी ये विषयीचे कारण, सावधान परिसिजे. समूळ पापी असलिया पाही, पुण्यलेश नेणची काही. उपरती होता हृदयी, उद्धरोन जाई तत्काळ. समूळ पापाचा ठेवा, अर्धलेश पुण्यवट बरवा. तो कैसे नितरो पाहे जीवा, करू नये हेवा दुजियाचा. समूळ पाप जेव्हा झडे, तेव्हा पुण्यलेश अंगी जडे. उद्धरा गतीसी मग रोकडे, जाता विलंबन लागेची. असो ते ब्राह्मणी पाही, सखेदयुक्त गृहा जाय. म्हणे अहो देवा करू काय, येऊता होय परिणाम. येरीकडे तो शुद्री जाणा, पावती झाली स्वर्गभुवना. परिकर्म भोग चुकेना, पावली जनना मागुती. पदरी पुण्याचा संचयो, म्हणून प्राप्त झाला मानव देहो. वाराणसी माझी जन्म होय, ब्राह्मण वर्ण लाधला. पुण्यसामग्री पदरी, एका ब्राह्मणाची घरी. भागीरथीची ये तीरी, जन्म निर्धारी पावला. काशीनाथ नामाभिधान, तयाचे ठेविले असे जाण. दिवसेंदिवस झाला तरुण, वयसा जाण अष्टवर्षी. काळांतरी ब्राह्मणी पाहे, पाहोन यात्रेचा समुदाय. वाराणसी यात्रा जात आहे, पातली लवला हे काशीपुरी. करुणी तीर्थाविधी स्नान, घेतले श्री विश्वनाथ दर्शन.
मग करीती झाली परिभ्रमण, देवदर्शन सकळाही. तव अकस्मात मार्गावरी, काशीनाथ ब्रह्मचारी. भेटता झाला ते अवसरी, दुरोन करी नमना ते. परी पूर्व ओळखी कैची येते, जरी पूर्व पुण्ये सामग्री त्याते. म्हणून स्मरता झाला हृदयाते, उपकार तेचिया. म्हणून येता झाला निकटी, भेटता झाला उठाउठी. म्हणे सखये पडली सदृष्टी, पूर्व पुण्ये करोनिया. ऐसे ऐकताची वचन, येरी म्हणे तू आहेस कवण. येऊती तुझी ओळखण, आलासी कोठून या ठाया. मग बोले ब्रह्मचारी, मी तुझी सखी निर्धारी. पूर्व ओळखी पूर्णधरी, घातले करी पुण्योदक. ऐसी आठवण देता ती येते, येरी भेटती झाली तयाते. मग समूळ वृत्तांताते, उसे आदरे भामिनी. येणे झाले तेची कथिले, ऐकता मन संतोषले. म्हणे एका दिवसाचे दिधले, पुण्य वाहिले निजलागी. ती तुकियाने ही तरली, विमानी वाहो निया नेली. देखत देखत उद्धरली, कलह कल्लोळी पापिणी हे. पुनः नरदेह लाधला, वरी ब्राह्मण वर्ण चांगला. तोही गंगा तटाकी निपजला, विश्वनाथ झाला कृपाळू. अहो देवा काय केले, माझे सार्थक नाही झाले. वय माझे व्यर्थची गेले, नाही घडले सार्थक. एका दिवसाचे उदक करी, घालिता उद्धरली नारी. मी तव आचरिले मासवरी, मळमास निर्धारी व्रताते. कवण पापाचा भोगवटा, भोगितान सरोची वाटा. म्हणून पीटी तसे लल्लाटा, गहिवर मोठा दाटला. अट्टाहास्ये तेव्हा रडत, उरशीर असे बडवत. जनसमुदाय सभोवते, मिळाला तेथे पहावया. जे येती ते पुसती काय झाले, येरी उत्तर नेदी बोले. जन म्हणती वेड लागले, किंवा घेतले पिशाची. भूत केवी झडपीत येते, ही तव झडपिली महद्भुते. ऐसे वर्तता तेथे नवल, अद्भुत वर्तले. ईचा पापलेश सरला, पुण्यवाटा उभा राहिला. तेणे योगे अंतरी द्रवला, नाथ भोळा दिनाचा. तात्काळ आणविले विमान, ती ते दिव्य देह करुण. देखत देखत सर्वजन, नेली वाहून विमानी. मग तो काशीनाथ ब्रह्मचारी, सखेदयुक्त झाला अंतरी. दृढ तपश्चर्या तो करी, पावला निर्धारी शिवपदा. चंद्रेश्वर नामे लिंग, तयाने स्थापिले अभंग. देखता ती सर्व ही जग, वाराणसी माझी अद्यापी. ऐसे हे मलमासाचे कथन, त्रिवर्ग गेले उद्धरून. एकी झाले जन्म दोन, एकी स्वदेहाने उद्धरली. ऐसे हे महिमानाते, आकर्णविले श्रोतियाते. यदर्थी असे संमंताते, श्लोकाधार पुराणीचा. श्लोक भवार्थ आणुनी मनी, कथा वर्णिली महाराष्ट्रवाणी. न्यूनते पूर्ण कीजे सज्जनी, नवे वाणी पदरची. विना आधारे सर्वथा, न चालेच हो कविता. केवळ नवे ही दंतकथा, पहावे ग्रंथार्था आदरे. व्युत्पन्नता नाही माझे अंगी, नवे कुशळ कविता मार्गी. काळ कर्मणे स्तव जगी, वाढविला प्रसर पैहा. मानेल तरी स्वीकारीजे, न माने तरी त्यागीजे. पुढे कथे ते अवधान दीजे, म्हणे दासानुदास संतांचा. स्वस्ती श्री मलमास महात्म्य ग्रंथ, पद्यपुराणींचे संमत. मनोहर सूत विरचित. नवमोऽध्याय गोडहा. इति नवमोऽध्याय समाप्तः.